आणि बातमी मुंबईच्या गोरेगावातने संतोषनगरमध्ये 2 गटात राडा झाला होता आणि त्यानंतर बुलडोझरनं कारवाईही झाली होती। आता सध्या त्या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात आलेला आहे आणि जिथे हा राडा झालेला होता त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या संख्येने तैनात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, आत्ताचे सध्याचे काय तिथले अपडेट्स? प्रज्ञा, नक्की आपण तर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मुंबई येथील दिंडोशी विभागामध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती, सध्या मी त्याच विभागामध्ये उपस्थित। आपण तर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे ते आरोपींच्या घरावरती जे आहे ते बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे आणि आपण तर पाहिलं तर लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे। मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो बुलडोझरच्या सहाय्याने जे आहे आरोपींचं घर जे आहे ते या ठिकाणी तोडण्यात येत आहे। आपण तर पाहिलं काल ज्या पद्धतीने या 2 गटांमध्ये इथल्या राहणाऱ्या गटा ज्या पद्धतीने राडा झाला होता आणि त्यामुळेच कुठेतरी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून 8 जणांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण लोक जे आहेत या ठिकाणी आनंद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काही लोक आहेत त्यांचे देखील बोलण्याचा प्रयत्न करणार की नेमकं काय या ठिकाणी झालं होतं। बाबा सर, क्या एक्चुअली हुआ था यहाँ पे? जिस तरह के 2 गट में झगड़ा हुआ, उसको लेकर 2 जन का झगड़ा होकर लगे ऐसा हुआ है अभी तो अभी तक मालूम नहीं पड़ा क्या बात है। सर दो आपस में 2 झगड़ा हुआ 2 जन का मिलके, इसीलिए। कितने लोग थे टोटल जब ये झगड़ा हो रहा था? तो किन किन लोगों में हुआ, कौन से गट थे, किस वजह से झगड़ा हुआ था? ये तो नहीं मालूम, मैं नहीं था उस समय मैं नहीं था। 3 झालेत अरेस्ट, 8 नाही झाले, 3च झालेत अरेस्ट, 8 नाही झाले। तुम्ही 8 काय झालं होतं नेमकं प्रकरण? तुम्ही या ठिकाणी राहतात, वरिष्ठ आहेत ना, ते तुम्हाला एकदम व्यवस्थित विस्तारपणे सांगतील। आम्ही आता कसं आता बघा वरिष्ठ आमचे बोलतायत, तर थोडा वेळ द्या, तुम्हाला सगळं समजेल। तुम्ही या ठिकाणी राहता, ज्यावेळी हे भांडण झालं नेमकं कशामुळे झालं तर थोडक्यात जर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न। ते आमची मारम्मा माताची जी रॅली निघाली ना, ते त्रिशूल निघालेलं, त्यामुळे डीजे लावलेलं, ते टार्गेट एका पोराला टार्गेट केलं। लास्ट त्रिशूल त्याचाच होता, त्याच्यानंतर त्याला मारलं गेलं आणि त्याच्यानंतर ते गाणं तो गात होतात ना हिंदूंचे आपले देवी देवतांचे, त्यामुळे त्या पोरांनी त्याला टार्गेट केलं आणि 2 चिकनवाले आहेत, त्या चिकनवाल्यांनी त्यांना ते चिकन कापायचा कोयता त्याला दिला आणि त्याला मारायला लावलं। तर आता आमचं एकच आहे की त्याच्यावर एकदम कडक कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासन तेवढं आहे आपलं, तर करतोय कारवाई। तर आम्हाला तुमची मागणी असेल नेमकं? मागणी एवढी आहे ना दादा, आम्हाला यश पाहिजे की हा परिवार इकडे नाही पाहिजे, यांचे सगळं डेमोलेशन होतं। हे दिवसभर रात्रभर आमचे लहान पुन्हा उभे होणं हे नशा विकतात आहे, फक्त नशाचा कारोबार म्हणून एवढा घरबीर बांधला आहे या लोकांनी। आम्हाला नाही पाहिजे ही गोष्ट। आमच्या संतोषनगर स्वच्छ होता, आई झवाडे मादर सॉरी मी म्हणलं ह्या लोक आम्हाला नाही पाहिजे, परंतु यांच्यावर मोठी कारवाई पाहिजे। आम्हाला सरकारची एवढीच मान्य आहे। प्रज्ञा, नक्की आपण तर पाहिलं ज्या पद्धतीने लोकांमध्ये देखील मोठा आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय। खरं तर हेच ते दुकान आहे। आपण तर पाहिलं तर आरोपींचा याच ठिकाणी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हातोडा जो आहे तो या ठिकाणी फिरवण्यात येत आहे। आपण पाहू शकतो मोठा बॅरिकेडिंग करून जे आहे ते संपूर्ण लोकांना या ठिकाणी खाली करण्यात आलेलं आहे आणि जे आरोपीचा घर होता त्याला देखील या ठिकाणी जे दुकान होता ते देखील या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो संपूर्ण लोक जे आहेत आपल्या घरातून बाहेर आलेले आहे आणि काही बोलने का प्रयत्न कर रहा हूँ। क्या हुआ था, किस तरीके से झगड़ा हुआ था असल में, क्या हुआ था यहाँ पे? आप खुद मौजूद यहाँ पे रहते हो? हाँ, हम लोग इधर ही रहते हैं, इधर स्थायिक है। कल बस मारियम्मा की पूजा थी, यहाँ का एक बंदा था वो मारियम्मा की पूजा करके आ रहा था, यहाँ डीजे बजाया था। डीजे के एक गाने के ऊपर से इतना माहौल खड़ा हो गया, इतना उसको मारपीट किए, पूरी फैमिली मिलके 20-25 लोग मिलके उसको मारे, तलवार बिरवाल निकाले, पत्थर से मारे। अभी जो लोग बचाने आए उनको भी मारा और बाद में पुलिस आई और पुलिस ने लाठीचार्ज किया जो बंदे बचा रहे थे उनके ऊपर, और हम लोग आए, हमारे ऊपर 3 बार लाठीचार्ज किया और उन लोग को प्रोटेक्शन दे के बचा के उन लोग को भागने के लिए रास्ता कर दिए और बुरखा पीना के उनको लेकर गए। जबकि वो औरत, उसका गांजा, चरस, अफीम, एमडी का धंधा है, अनधिकृत पार्किंग चलाती है, उसकी दहशत है, बहुत सालों से दहशत है, कोई उसके खिलाफ कुछ बोलता नहीं, और अगर जो कुछ बोलेगा उसको रास्ते पे खींच के वो लोग मारते हैं, खून निकालते हैं, मारते हैं, हथियारों से मारते हैं। लेकिन यहाँ का नगर सेवक इतने साल से उसकी दहशत चल रही है। हमारी मांग है कि उसकी एक दहशत मिटाओ, उसके ऊपर कार्रवाई करो, उसको सजा दो, उसको जामीन होने मत दो, और जिस तरह से वो लड़के को मारा उस तरह से उनको मार के हर एरिया के गली गली में घुमाओ।
और उनका धंधा बंद करो। प्रज्ञा, आपण नक्की पाहिलं ज्या पद्धतीने या स्थानिक लोकांचा आरोप देखील आहे की या ठिकाणी आरोपी जे होते ते अंमली पदार्थ या ठिकाणी विकायचे आणि दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण ठेवली होती। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून मोठी कारवाई होताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे जो कोणी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अशाच प्रकारे कारवाई होणार ही स्पष्ट दृष्ट आपल्याला मुंबई येथील दिंडोशी विभागातून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे आपण पाहू शकतो की बुलडोजर आणलेला आहे, जेसीबी आहे। याच जेसीबीच्या सहाय्याने जे आहे ते आरोपींचं घर जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातो आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असो किंवा दिंडोशी पोलिसांचा जो पथक आहे आणि इतर जे काही पथक असेल ते देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुठलाही कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडू नये याची खबरदारी देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण जे काही आरोपीचा घराचा जो वस्तू होते ही सर्व या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जी काही गाडी आहे त्या गाडीमध्ये या आरोपीच्या सर्व घरातली जी काही वस्तू आहे त्या गाडीमध्ये टाकण्यात येत आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सध्या तरी मोठी कारवाई जी आहे ती आरोपीच्या घरावरती आपल्याला होताना दिसून येत आहे। त्यामुळे कशा पद्धतीने जो काही पुढील कारवाई मुंबई पोलिसांच्या माध्यमातून तेच पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा, अगदी, आणि गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून इथे अवैध धंदे सुरू होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत होतं। एका हाणामारीनंतर मात्र अर्थातच पोलिसांनी तसंच महापालिका प्रशासनाने इथं पूर्ण लक्ष घातलेलं आहे आणि आरोपींचं संपूर्ण हे घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान।